काही महिन्यांपूर्वी सिडको प्रशासनाने या ठिकाणी या रिक्षा स्टँडचं डांबरीकरण केलं होतं। मात्र फक्त 7 ते 8 दिवसामध्ये हे डांबर पूर्ण उखडून गेलं आणि रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली। ज्यांनी कोणी हे काम केले कंत्राटदाराने त्यांनी कशा पद्धतीने काम केले, या डांबरीकरणाच्या नावाखाली नागरिकांना चुना लावण्याचं काम केलेलं आहे। सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची मोठी दुरावस्था झालेली आहे। काही महिन्यांपूर्वी सिडकोने रिक्षा स्टँड परिसरात डांबरीकरण केलेले होते। मात्र 7 ते 8 दिवसात पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून रस्त्याची चाळण झालेली आहे। रिक्षा स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे सिडको आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून रिक्षा स्टँडच्या दुरावस्थेसंदर्भात लवकरच सिडकोकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे। नमस्कार, मी योगेश शामराव शेटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा विभाग अध्यक्ष। सानपाडा रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दररोज रेल्वेने प्रवास करणारे हजारो रहिवासी सानपाड्यातले या परिसरातून रेल्वेने प्रवास करत असतात। मात्र माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक रिक्षा स्टँड आहे। या रिक्षा स्टँडची काय दुरावस्था आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। माझ्या माहितीप्रमाणे काही महिन्यांपूर्वी सिडको प्रशासनाने या ठिकाणी या रिक्षा स्टँडचं डांबरीकरण केलं होतं। मात्र फक्त 7 ते 8 दिवसामध्ये हे डांबर पूर्ण उखडून गेलं आणि रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली। आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी तुंबलंय। मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि ज्यांनी कोणी हे काम केले कंत्राटदाराने त्यांनी कशा पद्धतीने काम केले हे आपण आता बघितलं असेल। मात्र सिडकोने, मी एवढंच सांगेन या व्हिडिओच्या निमित्ताने, सिडकोने या डांबरीकरणाच्या नावाखाली नागरिकांना चुना लावण्याचं काम केलेलं आहे। मात्र जो त्रास आमच्या रहिवाशांना होतोय रेल्वेने प्रवास करताना, तो त्रास आम्ही बघून येत्या काही दिवसांमध्ये सिडको प्रशासनाकडे या रिक्षा स्टँडच्या दुरावस्थेसंदर्भात लवकरच पाठपुरावा करणार आहोत, की जेणेकरून रेल्वेने प्रवास करणारे जे नागरिक आहेत, जे आमचे प्रवासी आहेत सानपाडा विभागातील, त्यांना दिलासा भेटेल। धन्यवाद, तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।